नमस्कार, जय हिंद विद्यार्थी मित्रांनो। पोलीस भरती 2024 तर्फा 12,000 जागांसाठी पोलीस भरती निघत आहे। उपमुख्यमंत्री गृहमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी जे या अगोदर सुद्धा घोषणा केली होती। तर पोलीस भरती जे विद्यार्थी मित्रांनो कधी होणार आहे, विधानसभेच्या निवडणुकीच्या अगोदर होणार आहे की विधानसभेच्या निवडणुकीनंतर होणार आहे, तर संपूर्ण माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे। फॉर्म भरणे केव्हापासून चालू होणार आहे, जाहिरात कधीपर्यंत येणार आहे, त्याचबरोबर पहा यावेळेस ज्या जागा असणार आहे तर बॅट्समनच्या जागा आहे, यावेळेस पोलीस शिपाईच्या जागा आहे, पोलीस चालकच्या जागा आणि SRPFच्या जागा आहे। ठीक आहे, तर याबद्दल जे विद्यार्थी मित्रांनो या अगोदर अपडेट सुद्धा आलं होतं की पोलीस शिपाई, पोलीस चालक, बॅट्समन झालं, SRPF यांच्या रिक्त असलेल्या माहिती पाठवण्याबाबत जे विद्यार्थी मित्रांनो एक शासन निर्णय सुद्धा या ठिकाणी आलेला होता। आणि जे जवळपास ज्या जागा रिक्त आहे तर मीरा भाईंदर जे शहर आहे तर या ठिकाणी जवळपास 1022 जागा ज्या नव्याने निर्माण करण्यात आलेल्या आहे। तर पहा विद्यार्थी मित्रांनो यावर्षी मुंबईमध्ये सुद्धा जवळपास 1000-2000 प्लस जागा यावेळेस असणार आहे। ठीक आहे, 1000 ते 2000 जागा यावेळेस असणार आहे CP मुंबईला सुद्धा। ठीक आहे, तर आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून संपूर्ण माहिती तुम्हाला पोलीस भरती बद्दल सांगणार आहे। तर पोलीस भरतीमध्ये ज्या विद्यार्थी मित्रांनो 10वी पासवर आणि 12वी पासवर तुम्हाला फॉर्म भरता येणार आहे। जे बॅट्समनचं पद आहे यासाठी तुम्हाला 10वी पासवर फॉर्म भरता येणार आहे। जे शिपाईचं आहे त्याचबरोबर चालकचं आहे, त्याचबरोबर जे आहे SRPFचं आहे यामध्ये 12वी पासवर तुम्हाला फॉर्म भरता येणार आहे। आणि ज्या पण विद्यार्थ्यांची हाईट सर्वात कमी असेल तर त्या विद्यार्थ्यांना बॅट्समनमध्ये चांगली संधी आहे, तर बॅट्समनमध्ये तुमची हाईट वगैरे बसते। तर आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून संपूर्ण माहिती तुम्हाला पोलीस भरतीबद्दल सांगणार आहे। भरती कधीपर्यंत निघणार आहे याबद्दल सुद्धा, उंची किती लागते, छाती किती असते, लेखी परीक्षेचा अभ्यासक्रम काय, ग्राउंडला कोणकोणते इव्हेंट असते, तर संपूर्ण माहिती सांगणार आहे। तर आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल अनखळे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीची अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल आणि जास्त करून ज्या पोलीस भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो। तर पोलीस भरतीची पात्रता काय ते तुम्हाला सांगून देतो। तर पोलीस भरतीमध्ये महाराष्ट्रातील मुलं मुली फॉर्म भरू शकतात 12वी पासवर। पोलीस शिपाईमध्ये, पोलीस बॅट्समनमध्ये, पोलीस त्याचबरोबर पोलीस चालकमध्ये आणि SRPF मध्ये। ठीक आहे, तर यामध्ये जे 12वी पास लागते आणि फक्त जे बॅट्समनचं पद आहे बॅट्समनमध्ये फक्त 10वी पासवरच फॉर्म भरता येते। ठीक आहे, त्याचबरोबर आपण यामध्ये वयोमर्यादा जर विचार केला तर पहा बॅट्समनचं जे पद आहे त्याचबरोबर चालकचं पद आहे त्याचबरोबर ज्या पोलीस शिपाईचं पद आहे यामध्ये वयोमर्यादा 18 ते 28 लागते। ठीक आहे, जे चालकचं पद आहे त्यामध्ये 19 ते 28 पर्यंत वयोमर्यादा आहे। बाकी पोलीस बॅट्समन झालं त्याचबरोबर पोलीस शिपाई झालं यामध्ये वयोमर्यादा 18 ते 28 लागते। ठीक आहे, आणि जे SRPFचं पद आहे तर SRPF साठी जे वयोमर्यादा असते तर ते 18 ते 25 वर्षापर्यंत फॉर्म भरता येते। आणि मागासवर्गीयांसाठी जे यामध्ये 5 वर्षाची सूट आहे मागास प्रवर्गासाठी। ठीक आहे, आणि आपण फीचा जर विचार केला तर मागासवर्गीयांसाठी 350 रुपये फी असणार आहे, त्याचबरोबर ज्या खुला प्रवर्गासाठी 450 रुपये यामध्ये फी असणार आहे। आणि सिलेक्शन प्रोसेसचं जर बघितलं सर्वात पहिल्या टप्प्यामध्ये फिजिकल असणार आहे पोलीस भरतीमध्ये, त्याचबरोबर जे पोलीस शिपाईचं जे ग्राउंड आहे हे 50 मार्काचं असणार आहे। बॅट्समन झालं, ठीक आहे, त्याचबरोबर चालक झालं, त्याचबरोबर जे बॅट्समन झालं, चालक झालं आणि जे शिपाई आहे तर याचं जे फिजिकल आहे हे 50 मार्काचं होणार आहे सर्वात अगोदर। आणि जे SRPFचं जे ग्राउंड आहे हे 100 मार्काचं असणार आहे। ठीक आहे, तर अशा प्रकारे प्रोसेस आहे। सर्वात अगोदर तुमचं ग्राउंड होणार आहे, दुसऱ्या टप्प्यामध्ये तुमची लेखी परीक्षा, तिसऱ्या टप्प्यामध्ये डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन, चौथ्या टप्प्यामध्ये मेडिकल, अशी संपूर्ण सिलेक्शन प्रोसेस आहे। तर आता जे विद्यार्थी मित्रांनो पोलीस भरती कधीपर्यंत निघणार आहे, कारण की सोमवार तोंडावर निवडणूक आहे, तर भरपूर विद्यार्थ्यांची कमेंट होती की सर पोलीस भरती कधीपर्यंत निघणार आहे। तर पहा मी तुम्हाला आता सांगून देतो, पोलीस भरती जे विद्यार्थी मित्रांनो 100% निघणार आहे। पहिली गोष्ट, कारण की पहा राज्याचे जे उपमुख्यमंत्री आहे, गृहमंत्री यांनी सुद्धा सर्वात अगोदरपासून त्यांनी घोषणा केली की सर्वात अगोदर 9000 त्यांनी सांगितलं, 7000 सांगितले, त्यानंतर 9000, आता 12000 जे ते सांगत आहे। ठीक आहे, तर आता 12000 जागांसाठी ही भरती निघत आहे। ठीक आहे, तर तुम्ही अगोदर सुद्धा बघितलं असेल। तर हे जे विद्यार्थी मित्रांनो हे पोलीस भरती निघण्याचं सर्वात मोठं कारण आहे विधानसभेच्या 2024च्या विधानसभेच्या निवडणुका। कारण की त्यांना सुद्धा सांगायला होते की आम्ही एवढ्या पोलीस भरती काढली, एक वेळा 18,000 जागा काढल्या, एक वेळा 17,000 काढल्या आणि आता सुद्धा 12,000 जागा काढल्या। तर हे भरती निघण्याचं सर्वात मोठं कारण आहे विद्यार्थी मित्रांनो विधानसभेच्या निवडणुका। तर विधानसभेच्या ज्या निवडणुका आहे ह्या ज्या नोव्हेंबर महिन्यामध्ये आणि आचारसंहिता जवळपास ऑक्टोबर महिन्यामध्ये आचारसंहिता लागणार आहे। आणि आचारसंहिता लागायच्या
दिवसाच्या अगोदरच विद्यार्थी मित्रांनो जाहिरात प्रसिद्ध होऊ शकते, ठीक आहे। भरती निघू शकते, फॉर्म भरणे चालू होऊ शकते, ठीक आहे। तर आतापासून तयारीमध्ये लागा, कारण की पोलीस भरती ज्या विद्यार्थी मित्रांनो निघणार आहे लक्षात ठेवा, ठीक आहे। तर फॉर्म भरणे चालू होऊ शकते, मी तुम्हाला या ठिकाणी सांगत आहे, ठीक आहे। तर जे पण विद्यार्थी पोलीस भरतीला घेऊन सिरियसली असाल तर आतापासून तयारी चालू ठेवा, ग्राउंडची सुद्धा तयारी चालू ठेवा, लेखी परीक्षेची सुद्धा तयारी चालू ठेवा। नाहीतर काय विद्यार्थी असते की नाही आता पोलीस भरती निघणार नाही, नंतर निघणार आहे, ठीक आहे। तुम्ही या अगोदर सुद्धा बघितलं असेल, जेव्हा लोकसभेच्या निवडणुका होत्या त्यावेळेस सुद्धा मी अगोदरपासून तुम्हाला सांगितलं होतं की एकदम फास्टमध्ये ग्राउंड होणार आहे, पण विद्यार्थ्यांना असं वाटत आहे त्यावेळेस की आता ग्राउंड होणार नाही, कारण की पावसाळा आहे, ठीक आहे। आणि जे ग्राउंड आहे हे जवळपास विधानसभेच्या निवडणुका झाल्यानंतरच या ठिकाणी ग्राउंड होणार आहे असं भरपूर विद्यार्थ्यांना वाटत होतं, आणि मी तुम्हाला त्यावेळेस 2024चा अंदाज सुद्धा सांगितला होता, ठीक आहे। म्हणजे पहा विद्यार्थी मित्रांनो, ह्या भरती निघण्याचं सर्वात मोठं कारण आहे विधानसभेच्या निवडणुका। तर तुम्ही ज्या आतापासून सिरियसलीमध्ये तुम्ही या ठिकाणी राहा, कारण की बा लवकरच ज्या 12,000 जागांसाठी पोलीस भरती निघत आहे, आतापासून तयारी चालू ठेवा, ठीक आहे। तर ज्या दिवशी सुद्धा भरतीचे फॉर्म भरणे चालू झाले, जाहिरात आली, तर सर्वात अगोदर आपण चॅनलवर व्हिडिओ टाकणार आहे, ठीक आहे। तर आतापासून तयारी चालू ठेवा। त्याचबरोबर आपण यामध्ये उंची वगैरे किती लागते ते तुम्हाला सांगून देतो। तर पुरुष उमेदवारांसाठी यामध्ये उंची 165 सेंटीमीटर लागते, महिला उमेदवारांसाठी उंची 155 सेंटीमीटर लागते, छाती 79 सेंटीमीटर फुगून 5 सेंटीमीटर भरले पाहिजे पोलीस शिपाईसाठी आणि चालकसाठी, ठीक आहे। ज्या बाकीचे बॅट्समनचं पद आहे, बॅट्समनमध्ये साठी खूप कमी उंची लागते, ठीक आहे। म्हणजे जवळपास 153-54 सेंटीमीटर पुरुष उमेदवारांसाठी लागतं ते, आणि जे महिला उमेदवारांसाठी जे उंची लागते ते 152 सेंटीमीटर लागतं ते, ठीक आहे। तर खूप कमी बॅट्समनला उंची लागते। त्याचबरोबर ज्या विद्यार्थी मित्रांनो जे SRPFचं पद आहे, तर SRPFमध्ये उंची 168 सेंटीमीटर त्या ठिकाणी लागते, ठीक आहे। त्याचबरोबर आपण या ठिकाणी ग्राउंडचा जर विचार केला तर पोलीस शिपाई झालं, त्याचबरोबर बॅट्समनचं जे पद आहे यासाठी जे फिजिकल असते तर 1600 मीटर रनिंग असते, यामध्ये 1600 मीटर रनिंग 20 गुणांसाठी पुरुष उमेदवारांसाठी, आणि दुसरा इव्हेंट असते 100 मीटर, त्यासाठी 15 गुण, गोळाफेक 15 गुणासाठी टोटल 50 मार्काचा ग्राउंड, आणि महिला उमेदवारांसाठी 800 मीटर रनिंग, 100 मीटर 800 मीटर रनिंगसाठी 20 गुण, 100 मीटर रनिंगसाठी 15 गुण, आणि गोळाफेकसाठी जे 15 गुण, तर असं 50 मार्काचं ग्राउंड महिला उमेदवारांचं असते। आणि जे चालकचं जे ग्राउंड आहे हे फक्त दोनच इव्हेंट असते, 1600 मीटर रनिंग आणि गोळाफेक, ठीक आहे। आणि SRPFचं जर आपण बघितलं तर SRPFचं 100 मार्काचं ग्राउंड असते, 5 किलोमीटर रनिंग 25 मिनिटामध्ये आले तुम्ही तर 50 गुण, 5 किलोमीटर रनिंगला, गोळाफेकला 25 गुण, 100 मीटरला 25 गुण, तर टोटल 100 मार्काचं फिजिकल SRPFला असते आणि 100 मार्काचा पेपर SRPFला असते। आणि हे पोलीस शिपाईचं जे ग्राउंड आहे तर यामध्ये 50 मार्काचा ग्राउंड, 100चा फिजिकल, 150 पैकी इकडे लिस्ट लागते आणि SRPFची 200 पैकी लिस्ट लागते, ठीक आहे। तर अशा प्रकारे संपूर्ण प्रोसेस आहे। आणि हे झाल्यानंतर जे विद्यार्थी मित्रांनो दुसऱ्या टप्प्यामध्ये असते लेखी परीक्षा। तर लेखी परीक्षेमध्ये जे प्रश्न परीक्षेला विचारले जाते तर ते बुद्धिमत्ता चाचणीचे 25 प्रश्न परीक्षेला विचारले जाते, गणिताचे 25 प्रश्न परीक्षेला विचारले जाते, सामान्य ज्ञान GK त्याला म्हणतो आपण त्याचे सुद्धा 25 प्रश्न परीक्षेला विचारले जाते, आणि मराठी व्याकरणचे 25 प्रश्न परीक्षेला विचारले जाते। टोटल 100 मार्काचा पेपर असतो, ठीक आहे। तर गणिताचे 25 प्रश्न, बुद्धिमत्ता चाचणीचे 25 प्रश्न, मराठी व्याकरणचे 25 प्रश्न, GK सामान्य ज्ञानचे 25 प्रश्न, टोटल 100 मार्काचा पेपर असतो, आणि 1.5 घंट्याचा तुम्हाला टायमिंग भेटते, आणि निगेटिव्ह मार्किंग यामध्ये नसते, ठीक आहे। तर अशा प्रकारे पेपर असतो, आणि तुम्ही जर तुक्के मारले तर काय त्या ठिकाणी प्रॉब्लेम नाही, कारण की तुक्के मारावंच लागते, म्हणजे जे आलं नाही आपल्याला ते तुक्के मारायचे, कारण की निगेटिव्ह मार्किंग नाही पोलीस भरतीमध्ये, निगेटिव्ह मार्किंग जर असते तर जे प्रश्न आपले बरोबर असते ते मायनस या ठिकाणी झाले असते, ठीक आहे। तर विद्यार्थी मित्रांनो पोलीस भरतीच्या हालचाली या ठिकाणी सुरू झाल्या, आणि समोर ज्या विधानसभेच्या निवडणुका सुद्धा आहे तर फॉर्म भरणे चालू होऊ शकते ऑक्टोबर महिन्यामध्ये कधीही, ठीक आहे। तर आतापासून तयारीमध्ये लागा, आपले YouTube चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, वेळोवेळी अपडेट तुम्हाला पोलीस भरतीबद्दल देत राहणार आहे। ही होती संपूर्ण महत्त्वाची माहिती, आजच्यासाठी इथंच थांबतो, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। जय हिंद, जय भारत।